प्रोजेक्ट ॲक्वाफॉनिक फिश फार्मिंग युजिंग PLC आहे. तर आमचे सगळे इनपुटला सगळे सेन्सर जोडलेले आहेत. इनपुट 0ला आमचा स्टार्ट आहे, इनपुट 1ला स्टॉप आहे. इनपुट 4पासून आमचे सगळे सेन्सर्स जोडलेले आहेत. इनपुट 4ला आमचा टेम्परेचर सेन्सर जोडला आहे, इनपुट 5ला pH सेन्सर आणि इनपुट 6ला फ्लोट सेन्सर. तसंच आउटपुट 1ला आमचा कूलर जोडलेला आहे. आउटपुट 2ला अमोनिया वॉटरचा पंप जोडलेला आहे. आउटपुट 3ला आमचा क्लीन वॉटरचा पंप जोडलेला आहे आणि आउटपुट 4ला आमचा ऑटोमॅटिक फीडर जोडलेला आहे. तसंच आमचा जे 2 मोटर आहेत आणि फीडर आणि कूलर तो आमच्या 12 वोल्ट सपोर्ट करतो, पण आमचा जो PLC आहे तो फक्त 10 वोल्टपर्यंत सपोर्ट करू शकतो. म्हणून आम्ही हा व्होल्टेज रेग्युलेटर लावला आहे. त्यात तो जो 12 वोल्ट आहे तो व्होल्टेज रेग्युलेट करून 10 वोल्टमध्ये कन्वर्ट करतो आणि तो ते PLCला सप्लाय करतो. तसं स्टार्ट बटन दाबल्यानंतर आमचा ऑटोमॅटिक फीडर चालू होतो. सध्या आम्ही 5-5 सेकंदाचा टाईम ठेवलेला आहे, पण इंडस्ट्री पर्पजसाठी आम्ही 4-4 तासाचा पण पर्याय ठेवू शकतो. तसंच फीड झाल्यानंतर आमचा जो pH सेन्सर आहे तो चेंज होणार. तर याचा pH वाढला, 7च्या वर गेला तर आमची ही पहिली मोटर चालू होणार. मग हा जो अमोनियाचा वॉटर आहे तो जाणार प्लॅन्ट्समध्ये गेल्यानंतर तो सगळं न्यूट्रिशन देणार आणि तिकडून तो बाहेर पडणार पाणी आपलं, आणि ते बायोफिल्टर आहे. तो बायोफिल्टर पाणीला क्लीन करणार आणि जो क्लीन वॉटर आहे तो परत इथे आणणार. त्याचं याच्यात फ्लोट सेन्सर आहे. जर ह्याच्यात पाणी कमी झालं तर तिथला तो मोटर चालू होणार आणि ह्याच्यात येणार पाणी.